सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई मंडळामध्ये आता बदल्यांवरून आरोपांच्या फैरी झडू लागलेल्या आहेत। नियमानुसार बदलीला पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली न करता त्यांच्याकडे मलईदार टेबलची जबाबदारी अनेक वर्ष देण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केलाय। विशेष म्हणजे 3 वर्षांनंतर कर्मचाऱ्यांची बदली करणं बंधनकारक असतानाही तो नियम सर्रासपणे धाब्यावर बसवण्यात आल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्यांकडून करण्यात आलाय। सार्वजनिक बांधकाम विभाग हा राज्य सरकारचा एक महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे वर्षानुवर्षे बदलीच न होणं यामागे इथलं अर्थकारण आहे का असा प्रश्न विचारला जातोय। अनेक वर्ष एकाच जागी ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची यादीच झी24 तासच्या हाती लागलेली आहे। यात जवळपास 19 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। तर हे प्रकरण नेमकं काय पाहूया। बदलीला पात्र असूनही बदल्याच केल्या नाहीत। कर्मचारी अधिकारी एकाच जागी ठाण मांडून आहेत। 5 ते 15 वर्षांपासून एकाच जागेवर ते सेवेमध्ये आहेत। मर्जीतील कर्मचाऱ्यांवर अधीक्षकांची मेहर नजर आहे का असा प्रश्नही आता उपस्थित होतोय। पदोन्नती होऊनही बदली होऊ नये म्हणून कनिष्ठ पदावर कर्मचारी कार्यरत आहेत। कनिष्ठ पदावरील कामं वरिष्ठ व्यक्तींकडून केल्याचा आरोप केला जातोय। तर नियम नेमका काय सांगतोय हे देखील पाहूया। 2019 सार्वजनिक विभागाचं परिपत्रक आहे आणि त्या परिपत्रकानुसार काय म्हटलं गेलंय तर लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या दर 3 वर्षांनी करणं बंधनकारक आहे। असं असतानाही कार्यकाळानुसार बदल्या न झाल्यानं विरोधकांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। गेली 10-15 2014 पासून जो मर्जीतला आहे त्याला काही बंधन नाही, त्याला वेळेचंही नाही, त्याला नियम नाही। अनेक अधिकारी आहेत, कारण यांचं ते सरकारच्या किंवा संबंधित खात्याच्या तो एक प्रमुख रिसोर्स आहे। तो रिसोर्स बंद कसा करतील ते, त्यामुळे त्याला तिकडे कायम ठेवणं किंवा त्याचा वापर करून धन गोळा करणं एवढंच त्या सरकारचं काम दिसतं। बदल्या न होण्याच्या मुद्द्यावर आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूया। कारण पीडब्ल्यूडीचा एवढा मोठा सविस्तर कारभार आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार होतो आणि तो उघडकीस आणत नाही, कारण ते राजकीय पक्ष त्याच्यामध्ये असतात। वास्तविक नियम आहे की 3 वर्षानंतर आपलं नियमानुसार ते बदललं पाहिजे, परंतु हे आस्थापना जी आहे, ज्या आस्थापनावरच जो अधिकारी आहे तोच मुळात भ्रष्ट असतो, कारण तोच 9-9, 10-10 वर्ष ते टिकलेला असतो। त्यामुळे ज्या आस्थापनावरती अशी लोक आहेत आणि ज्या टेबलवरती अशी लोक आहेत त्यांच्या बदल्या लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, परंतु या होत नाहीत। आणि जर कोणी कोर्टात गेलं तर मॅटमधून पण ते ऑर्डर आणतात आणि त्यांच्याकडे काहीतरी प्रोजेक्ट आहे, काहीतरी विशेष बाब आहे, असे हे राजकीय पुढारी शिफारशी करतात।